कुछ दिनों पहले मैं और डॉक्टर मनीषा ना एक मोची काका को मिलने गए थे। वो ही इज़ 88 ईयर्स ओल्ड, बट इतने समाधानी कि बस ही इज़ फिट एंड फाइन। और ऊपर से कहीं भी ऐसा नहीं लगा कि वो कोई कंप्लेन कर रहे हैं। मोची होते हुए भी उस वक्त इस उम्र में भी ही इज़ वेरी मच हेल्दी। तो ये वीडियो ज़रूर देखिएगा। 40चा. अच्छा, तुमचं वय वर्ष आता 88. बरं, तर तुम्ही वयाच्या 18व्या वर्षापासून कामाला लागले. 18 वर्षापासून. आणि कुठे शिकलेत तुम्ही? शाळा का? हां. शाळा गावाकडेच शिकलेलो आहे. अच्छा, 4थीपर्यंत. हां, सरकारी आणि गावठी दोन्ही शाळेत शिकत होते. गावठी म्हणजे कुठली? प्रायव्हेट. गावठीमध्ये पैसे द्यायचे, सरकारीमध्ये काही नव्हतं झालं. अच्छा, म्हणजे काय असतं ते गावठी शाळा? गावठीमध्ये फर्स्ट क्लास शिक्षण होतं. तुम्हाला इथून विचारलं तर त्याचा जबाब पटकन दिला पाहिजे. अच्छा. असा हात वर करा, याचा अर्थ काय, याचा जबाब काय, हां गावठी शाळेत. हां हां. आणि नॅशनल लेदर स्कूल काय आहे ते? म्हणजे सरकारी शाळा होती ती. ते चमडे, बुटं, चपला, पट्टे, पाकिट हे बनवायचं शाळा होती. ते कुठे शिकले तुम्ही? चालण्यात तिचं नाव होतं गव्हर्नमेंट लेदर वर्किंग इन्स्टिट्यूट. गव्हर्नमेंट लेदर वर्किंग इन्स्टिट्यूट स्कूल. स्कूल होतं. अच्छा, मग तिथे तुम्हाला हे सगळं काम शिकवलं. मग आता तुम्ही त्यावेळेस ते 25 रुपये महिना गव्हर्नमेंट देत होतं. 25 रुपये महिना देत होते शिकायला. पगार आम्हाला. अच्छा, शिकले की तुम्हाला पगार? माझं लग्न 1961ला झालं. तीन मुली आणि 2 मुली. बस एक मुलं वारला, हे बसेल आहे ना, हे मोठं आहे, त्याच्यापेक्षा मोठी मुलगी. मुलगा कधी वारला? मुलगा ते जुना मोठा रोहिदास पुण्यामध्ये राहत होतो. हुशार होता, पार्किंगमध्ये होता, खूप हुशार होता. त्याचं नाव होतं, शाळेमध्ये बी नाव घेत होते त्याचं, पण त्याला असं इकडं तिकडं फिरायचं नाव होतं. ते त्याच्यामध्ये त्याला पिसाळ्या कुत्र्यानं चावलं. अरे रे रे रे. आणि त्यानं मग आम्हाला सांगितलंच नाही. अरे. असं झालं. मग ते त्याचं दुखायला लागलं. या दवाखान्यात दाखव, त्या दवाखान्यात दाखव, काही लागलं नाही. त्यांनी सांगितलं की घाटीमध्ये घेऊन जा. तिथं गेल्यावर घरी गेल्यावर त्यानं मुलानं कबूल केला की मला कुत्रं चावलं, पण मी यायला सांगितलं. कुत्र्याची लस घेतली असती तर वाढलं नसतं. मग ते आता त्याची माहितीच नव्हती. तुम्ही संभाजीनगरमध्ये कधी आले? 1995ला मी प्लॉट घेऊन ठेवला होता इथे. कुठे? मार्केट आहे का, जुना मोंढा, नवीन मोंढा. नवीन मोंढ्याचं मार्केट, भाजीपाल्याचं. हो. तिकडून पलीकडून मोंढा आहे. त्या मार्केटच्या अलीकडल्या गल्लीमध्ये प्लॉट एक कोणीच राहत नव्हतं. शेतीवाले पत्र ठोकून ते सांभाळ करायला राहतो. अच्छा. त्यावेळेस एक मित्र होता, त्याने म्हणजे तिकडं प्लॉट घेऊन ठेवा, मोंढा आणि मार्केट तिकडं जाणार. पहिले खाली होती ती जागा? हां, खाली होती जागा? शेती, काळी जमीन, फक्त काही जमीन होती. नुसते शेतीवाल्याचे पत्र ठोकून राहत होते. अच्छा. बरं, किती स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला तुम्ही? 600 स्क्वेअर फीटचा प्लॉट. छान, म्हणजे स्वतःचा प्लॉट तुम्ही पहिलेच घेऊन टाकला. हां. आता नाही भेटत, आता लाखोची गोष्ट आहे. बापरे. हो. तू घर स्वतः बांधलं मग तिकडे? हां, त्या बांधून जागी तुम्ही घेतलं. घर बांधलं, आता तिथेच राहता? तिथंच राहतो. अरे वा. माझं पत्रे ठोकलेले हां. बेटी राबीनवरून. तर ह्या महिन्यामध्ये ते काढून त्यांनी कॉन्क्रीटचं बनवायचं. मामा, इथे कामाला तुम्ही किती वाजता येता सकाळी? मी 10 वाजता. आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत? बस अजून चालले गेला असतो. अच्छा, 4 वाजेपर्यंत. हां, अच्छा. गिऱ्हाईक येत नाही संध्याकाळी. हां, अंधार पडल्याच्या आधी निघून हां, जातो. पहिले नाही गेलो. मग आता हे तुमच्या आता हे जे जागा आहे, ही जागा आहे पहिल्यापासून तुम्ही इथेच बसता की वेगळ्या जागा होत्या? नाही नाही, हे झाड आहे ना, हां. हे भीतीनं होत्या. हां. मस्त मंदिर होतं जरासं, हां. तर त्या झाडाच्या बाजूला बसवतो हां. समोर. हां, समोर. तर हे ते मंदिराकडून हे भीती बांधणं सुरू झालं, तर आम्ही तिथून उठलो या झाडाखाली. बरोबर. हां. तिथं जागाच नव्हती. बरं, त्याचं काही तुम्हाला हप्ता वगैरे घेतात का? काहीच नाही, काहीच फ्री आहे ना? फ्री. आणि आता हे जे मुलं वाढवले, मुलांना शिकवलं असेल तुम्ही,
मुलीचे लग्न, मग तुमचं सगळं ह्या व्यवसायावरच तुमचं सगळं याच्यावरच व्यवसायावर हो. मी पहिले बुटं बनवत होतो. हां बुटं बनवले, तयार केले ना, हां. तर गिरायकाला विकत नव्हतं. गिरायकांना विकत नव्हतं. विकत नव्हते नाही, का बरं? व्यापारी होलसेल घेऊन जायचे. अच्छा अच्छा. तुम्ही बनवायचे आणि व्यापाऱ्यांना द्यायचे. सकाळी अरे बापरे. तर 4 कारागीर होते तर 2 रुपये रोज होते. बापरे. तेव्हा कारागिरायला 2 रुपये रोज. आणि कशाने मशीन होती त्याची बुट बनवायची की हाताने बनवायची? नाही, वरची शिलाई करायची मशीन होती हां. आणि साचे फिटिंग करायचे साचे. अच्छा. आणि ते कुठे होतं तुमचं कारखाना म्हणजे बुट बनवायचं? हे जुना मुंडा रोज पुऱ्यात अच्छा. हे एका दिवशी किती बुटं बनवायची तुम्ही? 4-5 रोज. अच्छा. आणि मग ते व्यापारी तुमच्याकडनं घेऊन जायचे? हां, ठीक आहे. त्यावेळेस 14 रुपये होलसेल भाव होता. अच्छा. एका जोडीचा 14 रुपये. हां, तर मी हां हे बुटा चपलाचं लेदर वर्किंग हां स्कूलमध्ये तेच म्हणते मी, लेदर वर्किंग स्कूलमधनं स्कूल शिकवलं. आमचा गुरु होता मास्तर ठोंबरे हां ब्राह्मण, हां. चमड्याचं काम करणार. अच्छा. त्याचं आडनाव होतं ठोंबरे. हं. त्यांनी शिकवलेलं आहे. अजून आहे का तुमचे गुरु? नाही, आहे. बरं, मग आता ह्या सगळ्या तुमच्या ह्या व्यवसायामध्ये तुम्ही जेव्हा बूट बनवायचे तेव्हा तुमचं अर्निंग कमाई चांगली होती की आता चांगली आहे? नाही, कमाई चांगली होती त्यावेळेस. हो ना. मग त्यातून तुम्ही आम्ही इथं माल घेतला तर कमाई नव्हती. हां. मी इथं घेत नव्हतो. हं. एका महिन्यामध्ये हैदराबादला जायचो, एका महिन्यामध्ये मुंबईला जायचो माल खरेदीला. हं. रात्री गाडीत बसलो की 9-10 वाजता उतरलो. हं. 1-2 घंट्यामध्ये माल खरेदी केला का की मग गाड्या नव्हत्या, रात्रीच होत्या. हो. तर दिवसभर फिरत राहायचं हां. हैदराबाद, मुंबई, इकडं तिकडं. हं. आपलं मन सांगितलं तिकडं फिरायचं. हं. हं. हाटलेमध्ये जेवण करून घ्यायचं. हां. बस. हं. छान. आणि तर दर महिन्याला माल घ्यायला जायचे तुम्ही? हा, दर महिना हं. कच्चा माल आणि मग त्याचे बूट बनवायचे. लेदर, शीट. वरचे चमड्याचं हां, लेदर. चमड्याचं. इथं महाग भेटत होते, तेव्हा प्युअर लेदर मिळत होतं, प्युअर लेदर. आता नाही मिळत. नाही, इथं 2.5-3 रुपये स्क्वेअर फीट भेटत होतं. बापरे. आणि तिथं हैदराबाद, मुंबईला 1 रुपया फूट स्क्वेअर फीट. 1 रुपया स्वस्त मिळत होतं कच्चं. मग ते माल खरेदी केला की पॅकिंग केलं की रात्री गाडीत बसतो, सकाळी. बरं, मग तुम्ही मुलांना शिक्षण दिलं का? मुलं किती शिकवले तुम्ही? पण हे एक मुलगा आहे ना, एक दुसरा वारला तो. आणि मुली 3 आहेत. हो का? लग्न त्यांना झालं पण शिक्षण सगळ्यांचं? दिलं तुम्ही? सर्व शिक्षणवाले आहे. किती पर्यंत? 8वी-10वी पर्यंत शिकलेला आहे. मग आणि मुलगा? हे मुलगा 5वी शिकलेला आहे. अच्छा. तो जो हुशार मुलगा होता तो वारला. मग ह्यांना पण तुम्ही ह्याच धंद्यात आणलं का? मग दुसरं काम काही करू शकत नाही. बरोबर आहे. मग ते कुठे असतात? ते काय करतात? पुढं ते कुठे बसतात? तुमच्यासोबतच असतात? इथंच माझ्या जोडीदार. अच्छा, तुम्ही दोघं मिळून करता. आता इथं आमचं काय होतं, हं. प्रोजेक्ट काय आमचा हं. बूट चप्पलचे शॉप आहे ना, हं. त्याच्या गिराकाचे विकलेला माल 6 मंथ फ्री सर्व्हिस. अच्छा. त्याची गॅरंटीच्या मध्ये हां. कंप्लेंट दुरुस्त करायची. अच्छा. अरे वा, ते काम करत होतो. काय मस्त. मग बरं. मग त्याचे ते दुकान तुम्हाला पैसे द्यायचे? इथं सिटी चौक, गुलमंडी, कुमारवाडा, पैठण गेटपर्यंत काम करत होतो. 12-14 रुपयापर्यंत. त्याच्याकडे मोबाईल नंबर होता माझा, अरे, सर्व इंतजाम. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही? आता हे कमीत कमी 15 वर्षाची पहिले. 15 वर्ष. आणि आता काय करता? आता बस हेच रिपेअर. दिवसभरामध्ये किती आता कमाई होते? कमाई 100-200. मग आता मुलामुळे तुमचं भागून जातं का? आता तसे फार काही खर्च नसतील ना? नाही, हां. आमची घरवाली म्हातारी हां. दवाखान्यात काम करत होती. आता तिला वय झाली म्हणून देत नाही. बरं, त्या कुठल्या दवाखान्यात? पेन्शन येत असणार ना त्यांना की नाही? हां, पेन्शन येते की नाही? पेन्शन 1500 रुपये भेटते हर महिन्याला. ते कुठल्या दवाखान्यात काम करायचं? हे गीतांजली काय नाव आहे, सुमनांजली. सुमनांजली, हां हां. तिथं होतं. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून संसाराला हातभार लावला आहे. बरं, छान. मग तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल काय वाटतं? म्हणजे कसं गेलं तुमचं आयुष्य? आहे जे आपल्या मनाला आहे ना, ते झालं ते बरं झालं. छान. काही वाटत नाही आम्हाला. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप आनंदी आहे. आनंदीच आहे. तुम्ही आता तुमचं वय समाधानी. 88 वर्ष वय आहे.
तुम्ही खूप उन्हाळे पावसाळे पाहिले, खूप हो. काळ पाहिला, बदलता काळ पाहिला, टीव्हीचा काळ पाहिला, साध्या फोनचा काळ पाहिला, मोबाईलचा काळ पाहिला. तर तुम्हाला हे सगळं तुम्ही अनुभव पाहिलं, तर तुम्हाला काय सांगावं वाटेल जीवनाबद्दल तुमच्या? जे आहे ते बरं आहे. देवा तुला डोळे माणसं आहे, आम्ही पण आंधळे. उलटं सुलटं करतो काही. अजून तुम्ही काय सांगू शकता की तुम्हाला जीवनाकडे बघण्याची तुमची काय आहे तुमचा दृष्टिकोन काय आहे जीवनाकडे? आता इतकं वर्ष तुम्ही खूप छान केलं म्हणजे मी जे कर्तव्य केलं, हां बेईमानी करायची नाही, हां. खोटं बोलायचं नाही. समाधानी आहे, आनंदी आहे. देवा तुझीच दया आहे. आणि अजून तुम्हाला काय वाटतं किती दिवस तुम्ही हे काम करणार? आता काय बस, आता काम बंद होणार आहे माझं. का बरं? आमचे घरवाले, आमची मोठी मुलगी, हां माझी मुलगी होते, आता कामाला जायचं नाही. महिन्याला 1500 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंट देऊ राहिलं ना, हां. कम पडले तर आम्हाला सांगा, आम्ही खर्च करतो, पण जाऊ नका. पण तुमचं इथे मन रमत आहे ना आलं की? आता थोड्या दिवस महिनाभर करेल. मग तुम्ही कसे येता इथपर्यंत? पायी येतो ना. इतक्या लांबून पाहिजे का अजूनही? अजून बी आणि जाताना पण पायी जाता? किती किलोमीटर लांब आहे तुमचं घरी? 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर आता होती. अच्छा. आणि तुमची तब्येत एकदम चांगली आहे? हा, चांगली कुठल्या आहे. गोळ्या नाही, काही काही नाही, नाही, काही काही नाही. बघा काहीच म्हणजे गोळ्या नाही, औषधं काहीच नाही. 88 वर्षाच्या वयामध्ये ते चालत येतात 1.5 किलोमीटर, अजूनही काम करतात, चालत जातात, कुठली गोळी सुरू नाही आहे. आता हे इथं बसेल आहे ना आम्ही, तिथून रेल्वे स्टेशन जवळ आमच्या आजीचं घर, हां आईचं हां आई. आईच्या नानी. काही संदेश, काही निरोप पाठवायचा मला सांगायचं, लवकरात लवकर निरोप कर. आता इथून सुटलो का बिन पळत जायचो, पायी असं नाही चालत नव्हतं. तिथंच थांबायचं, मध्ये नाही. इतक्या लांबून डायरेक्ट रेल्वे स्टेशनपर्यंत? बस. त्यावेळेस वर्दीस करत होतो, तो एका हँडमध्ये 500 बैठक मारत होता. बापरे. ते बी 500, ते बी असं अजून नाही, करता का? अजून नाही. करता बैठक? मग? हे असं पंजावर बापरे. एक उठक पंजाब. बैठक, उठक बैठक. उठक बैठक. बापरे. म्हणूनच आज तुमची तब्येत एवढी छान आहे. चांगली म्हणजे आहे. असं कोणी म्हणणार नाही की 88 वर्षाचे आहे, वाटत नाही. मी मला असं वाटतं 70पर्यंत असेल, 70-75 वर्ष. आणि जर आता आमच्या दर्शकांना समजा सुखी राहण्याची किंवा निरोगी राहण्याची काय तुम्ही सल्ला द्याल निरोगी राहण्याचा? निरोगी राहण्याचा आपल्याला जे पचन होतं तेच सेवन करायचं. जे पचन नाही होत ना, त्याला हातच नाही लावायचं. खोटं काम करायचंच नाही, त्याला देवाची दया असते. या मोठ्या मुलीच्या 4 मुली आणि 1 मुलगा आहे. तो मुलगा जो आहे ना, एजंटामार्फत काम करतो. एजंट. एजंट काय काम करतो? कंपनीला जात होता, हां. पण आता त्याचं नाव नाही आहे, काय काम करतो. अच्छा. 400-500 रुपये रोज कमवतो. हां? 400 ते 500 रुपये रोज. अरे वा. आणि हा मुलगा तुम्हाला ह्याचं लग्न झालेलं आहे? याचं लग्न झालेलं आहे ना. हा तुमच्याजवळ राहतो? अच्छा. हा. याला मुलं आहेत? 1 मुलगी आहे, 2 मुलं आहेत. अच्छा अच्छा. ती मुलगी पुण्याला दिलेली आहे, तिला 1 मुलगा आहे आणि 2 मुलं आहेत. नात तुमच्या नातीला? 4 पिढी, हो ना, चौथी. 4थी पिढी चालू झाली. हां. वा वा, छान छान. छान. तुम्हाला भेटून आम्हाला खूप आनंद मिळाला आणि तुमच्याकडनं भरपूर असं शिकायला मिळालं की तुम्ही म्हणजे कसं तुमच्या जे काही तुम्ही आयुष्य जगले त्याच्यात तुम्ही किती समाधानी आणि आनंदी आहे. तर कधी- माणसांनी समाधानी राहावं ही एक गोष्ट आम्ही तुमच्याकडनं जे आहे त्याच्यात समाधानी राहावं. कधी बी हार मानू नये, हां. मुकाबला करायचा जिद्दीनं. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आम्हाला. किती मस्त, म्हणजे पूर्ण जोशमध्ये एकदम. जोशमध्ये म्हणजे हां. एनर्जी फुल आहे त्यांची हां. अजूनही. म्हणजे आणि विशेष म्हणजे ह्या वयात त्यांना कुठली गोळी नाही चालू आहे. नाही काही नाही. नाहीतर आज लोक 25-30 वर्षाचे झाले की लगेच गोळ्या लागतात. मी BP. तुम्हाला तर सांगितलं ना पहिले की जवानीमध्ये असं पंजावर बैठका मारत होतो. हो. उठक बैठक. हा, उठक. पुशअप.
पंजावर करत होते. हा आता पण पायी चालून जाता. बाईक चालतो. छान, चालायची गरज आहे खरंच. दमल्यासारखं नाही वाटत, काही नाही. नाही वाटत? नाही. अजून नाही वाटत? नाही ना. तुम्ही तुमच्या वा, कामातला वा, वेळ वा. आम्हाला दिला नाही, आणि तसं काही नाही. त्याबद्दल आम्ही खूप फार फार कहे रावण नाम कहे ना कोई, हाँ। अरे जो कोई रावण नाम भजे हाँ। उसकी जल्दी से छुट्टी हो. सांगा त्यांना घाल. त्याला काय म्हणते, दया धर्म का मूल है, पाप मूल है अभिमान, तुलसी दया न छोड़ियो की जब तक घर में बसे प्राण. वा, शूट केलं ना. हो. काय शक्ती कम झाली, तुमचे हात कापू राहिले. हाँ, वही 83-84 में. तुमचं किती? 88. आता काका यांना पण करा असं. एक सांगू ना मला, तुमचं मन फार मोठं आहे. तुम्ही विचारलं नाही का नसलं तुम्ही लगेच सांगू. टीचर आहे. वा वा. धर मोबाईल मी त्यांच्या गुरुजी गुरु. राहण्याच्या गावामध्ये धुळे जिल्हा पोरं इथं आहेत नोकरीला. खानदेश. सुखीराम. ले मैं भी छोड़ती. आया है सो जाएगा, राज रंग है फकीर, कोई चढ़ता सिंहासन, कोई पहनता जंजे. आज 25 की टूटी है कचेरी, उड़ गए विज्ञान विचार, और बाय को रोती है भागे मेरे मन मोती सरदार. दिलदार के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. ये मैदान में अगर हम डट जाए, मुश्किल है जो पीछे हट जाए. वा. काय करता तुम्ही सांगा. काही नाही बाई, काही असंच आता सध्या. हां. सध्या सध्या का सोनाकडे अच्छा. याच्यात होते बाबा हां. साखर कारखाना. अच्छा, साखर कारखाना. हां. रिटायर होऊन राहिलो. अच्छा. हां, तर काय माझ्या बाजूला दर दिवस येतो पाणी घालायला, सेवा करतो. कुठे सेवा करतात? मंदिरात सेवा करायला हां, येतात? येतो. अरे वा, सेवा छान. करायला येतो ताई. काय आपलं काय वय तुमचं ताई? 65 वर्ष. 65. नाव काय तुमचं? बंडाबाई मगरी. भंडाबाई मगरी. मगरी. आणि सरांचं? त्यांचं सांगू मगरी. अरे वा. आणि राहायला इथे जवळच? हा, ही जमतो म्हणजे